त्याचं वजन 12 किलो आहे, त्याला तुम्ही एवढं मोठं सिल्क देता खायला, तो अख्खा भूक लागलं की सिल्क खातो. आई वडील काय करतात, रागाने मग खा सगळं. रात्री 9 वाजता जिमला जातात, रात्री 12 वाजता जिमला जातात. 60 डेज चॅलेंज, 90 डेज चॅलेंज. अरे आपलं लाईफ हेच 90 इयर्सचा स्पॅन आहे. आपण रेल्वेचा डब्बा नाही आहे, सरळ जातो सरळ येतो, थोडा हाला नाचा. सौरव गांगुलीला जिम मध्ये अटॅक आला. कशाला पर्सनल ट्रेनर पाहिजे तुम्हाला? तो ट्रेनरच हेल्थ चांगली नसते, तोच असा जाडा भरडा दिसतो मला, तर मग तुम्हाला काय पर्सनल ट्रेनिंग देणार आहे? मुलींचं तर 13 वर्षाला पिरियड चालू होतात, तर त्याआधी त्यांचं वजन नियंत्रित पाहिजे. लहानपणी माझी आई मला मारायची की एक कपामध्ये अर्धा कप साखर खायचं. पुढचा प्रश्न जो मी विचारणार आहे तो माझ्यावर डबल येऊ शकतो. अभ्यास करणारी मुलं पण रात्री रात्र बसतात, करतात. नाईट आउट जागतात. पीसीओएस मध्ये पण आहे खूप. पीसीओडी मध्ये तेच कारण आहे. 1 महिन्यामध्ये एवढं वजन कमी. असं करू नका. वॉकिंग बेटर आहे की रनिंग बेटर आहे? कारण असं वाटतं की रनिंग पळल्यावर जास्त कॅलरीज बर्न होतील. तुम्हाला मी आता ऍक्टिव्ह प्लॅन सांगतो की खरंच वजन कमी करायचं ना, तर एवढं करा, तुमचं वजन कमी होईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय एम युअर होस्ट प्राजक्ता बंगाळे आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर शैलेश बंगाळे. अँड सगळ्यात जास्त फर्स्ट पॉडकास्टचा टॉपिक काय घ्यायचा म्हटलं तर आमचं डिस्कशन झालं आणि ते म्हणे की वेट लॉस घेऊया, कारण फंडामेंटल टॉपिक आहे. अजून काय रिझन होतं या टॉपिक बद्दल बोलायचं? सगळ्यांचंच आता जे पेशंट्स आम्ही डे टू डे लाईफ मध्ये बघतो, तर प्रत्येक ह्याचं कारण जे डॉक्टर्सकडे गेलं की डायबिटीज वाढला तर वजन वाढल्यामुळे झाला, तुमचे गुडघे दुखतात तर वजन वाढलेलं आहे, थायरॉइड झाला तर वजन वाढतं, आणि तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची तर वजन वाढलेलं आहे, आधी वजन कमी करा. म्हणजे पहिला फॅक्टर जो आहे ते सांगतात की तुमचं जेवढं उंची आहे त्या प्रमाणामध्ये तुमचं वजन नियंत्रित पाहिजे. तर ही एक बेसिक नीड आहे की तुम्ही जर हेल्दी असाल तर तुमचं वजन नियंत्रितच पाहिजे. म्हणून मग हा थोडासा टची आहे. आणि आता लहान मुलांमध्ये पण ओबेसिटीचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. शाळेचे मुलं पण जास्त ओबेस दिसतात आहे. हा, जसं स्पेक्स चष्मा सगळ्यांना लागलाय, त्याचप्रमाणे ओबेसिटीचा पण ह्याचा प्रॉब्लेम मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये 2 नंबरला आपला भारत आहे की ह्यामध्ये मुलांचं वजन जास्त आहे. म्हणून हा थोडा बर्निंग टॉपिक वाटला, म्हणून म्हणलं ह्यावर आपण थोडासा प्रकाश झोत टाकावा. मग थोडंसं डिस्कस केलं तर आपल्याला फायदा होईल. या माध्यमातून एक चर्चा घडून येईल या माध्यमातून. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय फॅक्टर आहे जो लहान मुलांमध्ये पण एवढी ओबेसिटी वाढते आजकाल? बघा, पहिला फॅक्टर आहे जेवणाचा, फूड. दुसरा फॅक्टर आहे माइंड सेटअप, आणि तिसरा फॅक्टर आहे स्ट्रेस. म्हणजे आपण जर विचार केला तर माइंड, बॉडी, सोल हा जो आहे ब्रिज, ह्यामध्ये सगळं येतं. तर फूड फॅक्टर आहे, आपण पॅकेट्स फूड खातो, त्यानंतर नूडल्स खातो, चिप्स खातो. ह्यामध्ये ना, चिप्स मध्ये बघितलं ना तुम्ही, याच्यामध्ये मल्टिपल टेस्ट आहे. तुम्हाला खारट पण लागतं, आंबट पण लागतं, गोड पण लागतं. मग हे जे जिभेला आहे ना, तुम्हाला माहितीये की जिभेच्या शेंड्याला गोड चव कळते, कडेला कडू चव कळते. जिभेवर पण टेस्ट बड वेगवेगळे आहेत. मग तुम्ही जर चायनीज मध्ये एकदाच तुम्ही ते कोणता सॉसेस वेगवेगळे टाकता, शेजवान सॉस टाकता, अजिनोमोटो टाकता, नाही, वेगवेगळे कलर्स, ब्लॅक कलरचा, सोया सॉस ब्लॅक कलरचा, त्यानंतर सोअर सॉस असतो, स्वीट सॉस असतो, विनेगर असतं. मग मल्टिपल टेस्ट एकाच वेळेस खाल्ल्यामुळे, आणि पॅकेट फूड जर आपण खाल्लं की त्यामध्ये त्याच प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होतात. बॉडीचे पण प्रत्येक सेलला माइंड आहे, ते कन्फ्युज होतं की कोणता हार्मोन्स, कोणतं पाचक द्रव्य द्रवण करायचं, कोणतं एन्झाईम्स त्याला पचायला पाहिजे. मग तुमचं आहे ना की स्टमक मध्ये अल्कलाईन वॉटर असतं आणि नंतर जाऊन ऍसिडिक होतं. तर पहिलेच तुम्ही ऍसिडिक करून घेता सगळं. आणि बघा, आपली चव ही फक्त जिभेपुरती आहे, त्याच्या खाली सगळी पाईपलाईनच आहे, माउथ टू ॲनस. मग ते तुम्ही फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, ओनली फॉर टंग बाईट्स, तुम्ही तेवढं जर खात असाल, आत टाकत असाल, तर तुम्ही तुमच्या शरीरावर अन्याय करतो. मुलांमध्ये मी बघतो दनादन ते रोज डेली. मला एका डॉक्टरनी, पेडियाट्रिशियननी सांगितलं की तुम्ही एक लहान मुलगा आहे, त्याचं वजन 12 किलो आहे, त्याला तुम्ही एवढं मोठं सिल्क देता खायला, तो अख्खा भूक लागलं की सिल्क खातो. म्हणजे त्याच्या वजनाच्या जेवढी त्याची शुगरची रिक्वायर्ड आहे, कॅलरीची रिक्वायर्ड आहे, त्याच्या 5 पट तो शुगर खातो एकदम.
आणि मग 5 पट जर शुगर तो खाल्ल्यावर त्याच्या बॉडीमध्ये जे इन्सुलिनचं सिक्रेशन आहे की जे त्याला न्यूट्रल करतं, हे किती ताण पडत असेल. म्हणून लहान मुलांमध्ये पण डायबिटीजचं प्रमाण त्याच्यामुळे वाढतं की एक्स्ट्रा कन्झम्पशन ऑफ ओव्हरलोड ऑफ शुगर. मग हे प्रमाण जे आहे की हा फूड फॅक्टर आहे. आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम मध्ये तुम्हाला माहिती आहे की पाम तेल आणि हे असतं. आणि आता तर जे आईस्क्रीम कंपन्या सांगतात की इट्स ए फ्रोझन फ्रोझन डिझर्ट, म्हणजे त्याच्यात दूध नावाचा प्रकार नाहीये. मग काय आहे माहित नाही. कुकीज म्हणून आईस्क्रीम आले आता, बिस्किट टाकतात, मैदा टाकतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात, त्याच्यात पाम तेल असतं. आणि हे सगळं जर खाल्लं तर विचार करा की आपण आईस्क्रीम म्हणजे क्रीम नाहीच आहे, नुसती टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण त्या प्रकारचं खाल्ल्यावर पोटाची हालत काय होत असेल. मग तुमचं पहिले डायजेशन बिघडतं, डायजेशन बिघडलं की तुमचं सगळंच ओव्हरऑल हेल्थ बिघडते. म्हणून लहान मुलांमध्ये तर हा की फॅक्टर आहे की त्यांनी त्यांचं जे बाहेरच्या गोष्टी खातात हे खा, तुम्ही सगळं खा, चॉकलेट किती प्रमाणात, मग आईस्क्रीम खा, मग एक थोडं प्रमाण म्हणजे दिलं तर बाबा, मग आई वडील काय करतात, रागाने येऊ मग खा सगळं, मग तो घेतो. मग तो जेवण नाही करत, नुसतंच आईस्क्रीम खात बसतो, केक खात बसतो, चिप्स खात बसतो, मग रडतो म्हणून द्या. कितीतरी असे हट्टी मुलं बघितले की ते नुसतं मॅगी खातात. मग आता 2 वेळा तुम्ही एवढं खाल्ल्यानंतर तुमचे फूड फॅक्टर कसे होणार. मग ते वजन तुमचं गेन होत राहणार, अननेसेसरी मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणार. आणि एकदा तुमचं पचनशक्ती डिस्टर्ब झाली तर लहान मुलांमध्ये हे ओबेसिटीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मुलींमध्ये पण आहे. मुलींचं तर 13 वर्षाला पिरियड चालू होतात, तर त्याआधी त्यांचं वजन नियंत्रित पाहिजे. लहान मुलींमध्ये, शाळेच्या जाणाऱ्या मुलींमध्ये सुद्धा वजन नियंत्रित असलं तर पुढचे त्यांचे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम येत नाही. त्यांना जे त्यांचं जे फिजिओलॉजिकल जे चक्र मासिक पाळीचं चालू होतं त्यामध्ये तुम्हाला जर रेग्युलर असेल, सायकल पाहिजे असेल, तर तुम्हाला फूड फॅक्टर खूप महत्वाचं. पीसीओएस मध्ये पण आहे खूप. पीसीओडी मध्ये तेच कारण आहे की ते प्रॉब्लेम तिथूनच चालू होतो सगळा, की फूड. पुढचा प्रश्न जो मी विचारणार आहे तो माझ्यावर डबल येऊ शकतो, पण झोप मॅटर करते का? हा, ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिली गोष्ट, जर तुम्ही रेमेडियल सोल्युशन विचारलं की आपल्याला वजन नियंत्रित होण्यासाठी फ्रॉम चाइल्डहुड टू ओल्ड एज, जर तुम्हाला महत्वाचा जर की फॅक्टर आहे, जसं मी फूडवर सांगितलं की तुमचं जेवण आणि आहार बरोबर हा महत्वाचा आहे, तसंच झोप ही खूप महत्वाची आहे. तुमची जर साऊंड स्लीप झाली तर तुम्ही तुमचं जे सिक्रेशन्स आहे की मेंदूपासून सगळं शरीरामध्ये जे येणार आहे तर ते तुमचं नॉर्मल होतं. आणि माणसाची उंची जशी झोपेमध्येच वाढते तसं पचन सगळ्यात जास्त आपल्या झोपेमध्येच होतं. म्हणून इंटरमिडिएट फास्टिंगचा जो नियम सांगितलं की 16 तास फास्टिंग करा वगैरे, ते त्याच्या मागचं ते तत्व तेच आहे की तुम्ही रात्री एकदा 9 वाजता खाल्लं तर नंतर दुपारी 2लाच खा. म्हणजे तुम्हाला तेवढा शरीराला पण आराम पाहिजे, तसं मनाला आराम पाहिजे. तर झोपेमध्ये तुमच्या मनाला आराम होतो, तुमच्या शरीराला आराम होतो. आणि पचनशक्ती चालू असते, हृदय तर चालूच आहे रात्रंदिवस, पचनशक्ती चालूच आहे. पण आता फॉर एक्झाम्पल मी 2-2 वाजेपर्यंत मला काम असतं आणि भरपूर टीनेजर्स आहेत जे भरपूर काम करतात, कॉलेज करतात, मग ते कसं मॅनेज करायचं स्लीप शेड्यूल? कसं आहे बघा, हे निसर्गातला आपण ट्यून झालो पाहिजे. 2 वाजेपर्यंत काम करणं हे योग्यच नाहीये. कारण आम्ही सांगतो सकाळी 7 ते 9 तुमच्या स्टमक मध्ये एनर्जी असते, सकाळी 3 ते 5 लंग्स मध्ये. म्हणून प्राणायाम सकाळी 3 वाजता उठून योगी करायचे. 7 ते 9 तुमची लार्ज इंटेस्टाईन मध्ये येते, म्हणून तुम्ही संडास साफ व्हायला तुम्हाला लॅट्रिनला तुम्ही 7 ते 9 मध्ये गेलं पाहिजे. जे उशिरा उठतात त्यांचं पोट त्यामुळे साफ होत नाही की ते 7 नंतर उठतात. 9 ते 11 हा नाश्ता केला पाहिजे, कारण स्टमक मध्ये एनर्जी येते. आणि मग 11 ते 1 मध्ये ब्रेन मध्ये जाते. तसं रात्री 1 ते 3 हा लिव्हर टाइम. मग तुमचं जर रात्री तुम्ही 1च्या नंतर जागत असाल तर मग तुम्ही लिव्हर आणि किडनीवर तुमचं एक्स्ट्रा प्रेशर येतं, कारण तेव्हा हीट तुमची चक्र जे आहे ते तुमचं जास्त उष्णता वाढते आपली रात्री, आणि मग तुमचं लिव्हर फंक्शन डिस्टर्ब होतं रात्री 1 नंतर. म्हणून प्रयत्न करायचा की 12च्या आत झोपलं पाहिजे. 12 पर्यंत ठीक आहे, मुंबई सारख्या शहरामध्ये एक 11-12 वाजेपर्यंत आपण, खूप झालं तर तुम्ही 1च्या नंतर नाहीच जागलं पाहिजे. हे तर स्ट्रिक्टली मी तुम्हाला ऍडवाइस करेल. आता माझंच घेतलं तर आरामात 1 वर्षापासून माझं किती 12-1 चालू आहे,
पण आता कसं झालंय, बॉडी क्लॉक माझा डोकं तेव्हाच चालतं, रात्रीचा पिरियड मध्ये मला सगळे शांत असतात, मग शांतपणे सगळं काम होतं. थ्रू आउट द डे प्रोडक्टिव्हिटी असं होतं की काय करू काय नाही, आणि काही होतच नाही. ते आहे की रात्री थोडं शांतता मिळते. अभ्यास करणारी मुलं पण रात्री रात्र बसतात, करतात. नाईट आउट जागतात. पण शरीर सकाळी उठून आपण थोडी सवय लावली आणि बॉडी क्लॉक म्हणल्यापेक्षा की दुपारी तुम्ही थोडा आराम केला तर मग रात्री जागू शकता. 1 तास झोप आवश्यक आहे. मग तुम्ही दुपारी जरी आराम नाही मिळाला आणि रात्री जागत असाल तर मग ताण पडतो. पण तुम्ही ते मॅनेज करू शकता. दुपारी 1 तास जर तुम्ही झोपलात तर मग रात्री 1 वाजेपर्यंत तुम्ही रोज जागू शकता. आणि मग थ्रू आउट द डे ऍक्टिव्ह कसं राहायचं? हा, ऍक्टिव्ह राहण्यासाठी कसं मी तेच बोललो ना की ट्यून विथ नेचर. तुम्ही निसर्गाशी ट्यून व्हा. निसर्गामध्ये काय 5 तत्व आहेत. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश आणि त्याच्यावर अवकाश, जे इथर म्हणतो आपण. तर मग पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व. मग आपला जो आजचा टॉपिक आहे की तुमचं वजन का वाढतं, तर जास्त माणसं पृथ्वी तत्वामध्ये करतात. मग ते पृथ्वी तत्व काय करतं, जलतत्वाला धरून ठेवतं. मग तो पाणी वाढण्याची कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये. अग्नी तत्व पोटामध्ये जे की असतं आपल्या अग्नी, म्हणून आपला अग्नी प्रज्वलित असेल, आपण किती खाल्लं तर ते पचलं पाहिजे, लाईक अ मिक्सर, फटाफट. मग तुमचं ऍसिम्युलेशन आणि एलिमिनेशन, तुम्ही किती खाता तेवढं तुम्ही पचवलं पाहिजे, त्याला अग्नी पचवतो. दुसरा आहे वायू. मग तुमचं हृदयाचं फंक्शन वगैरे कसं आहे, ते काय आहे ते. आणि मग आकाश म्हणजे तुमचं विचार कसे आहेत. तुमचे विचार जर नियंत्रित असले तर मग तुमचं हे होतं, मग तुम्ही रागीट आहे, चिडचिडे आहे, तुम्हाला पाहिजे तेच अन्न मिळालं तर खाणार. मग मेंटल फॅक्टर पण खूप जरुरी आहे. याच्यामध्ये तुमचा पीस ऑफ माइंड जरुरी आहे. तुम्ही दिवसभर खुश राहणं जरुरी आहे. हर हाल में खुशी आपण म्हणतो की तुम्ही जर आनंदित असाल तर तुम्ही जे खाल ते ऍक्सेप्ट करा. फूड आलं तर एखाद्या वेळेस आईने चांगलं बनवला डब्बा, टिफिन दिला नाही, भाजी आवडत नाही, हिरव्या भाज्या खायच्या नाही, नुसतंच फास्ट फूड खायचं, तर हे फॅक्टर आले तर मग अवघड आहे. कारण त्याच्यातून हेल्थ म्हणजे काय आहे की इट्स अ बॅलन्स. हा सुवर्ण मध्य आहे. आपल्याला कुठलंही एक्स्ट्रीम नाही जायचं, टोकाचं नाही घ्यायचं, आयदर दिस ऑर दॅट, तसं नाही. पण एक तुम्ही त्याचा सुवर्ण मध्य जर साधला तर मग तुम्ही आनंदी राहून तुमचं वजन नियंत्रित ठेवू शकता. आणि मग फॉर एक्झाम्पल आता भरपूर लोक जिमला पण जातात, पण जर जिम न लावता एक होम वर्कआउट जर बिगिनर फ्रेंडली करायचं म्हटलं तर बेस्ट काय आहे? हा, दुसरा एक जिमचं ह्या दृष्टीने तुम्ही सांगितलं तर मला तो कन्सेप्ट आवडत नाही. एक तर तुम्ही एसी मध्ये, तिथे स्वेटिंग होत नाही, फुल एसी असतो, कॉम्पॅक्ट असतो. पुन्हा जिमच्या वेळा रात्री 9 वाजता जिमला जातात, रात्री 12 वाजता जिमला जातात. आता पुण्याला एक केस झाली, महाराष्ट्र केसरी जो कुस्तीपटू होता त्याचा मृत्यू झाला जिम मध्ये, जिम करताना. तुम्हाला माहितीये सौरव गांगुली आपला क्रिकेटर, जो की तो एका प्रसिद्ध तेलाची ऍड करायचा, नंतर त्यांनी बंद केली ती की कोलेस्ट्रॉल फ्री ऑइलची. तर सौरव गांगुलीला जिम मध्ये अटॅक आला, हार्ट अटॅक. हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय, तर अवेळी व्यायाम केल्यामुळे. आणि 2 आहेत व्यायामामध्ये प्रकार, एक आयसोटोनिक, आयसोमेट्रिक. म्हणून जापनीज, कोरियन, चायनीज लोक आयसोटोनिक व्यायाम करतात. आयसोमेट्रिक म्हणजे फक्त तुमचे मसल्स बिल्ड होणार, मग मसल्स होणार. आणि दुसरा एक आता फंडा काय की तुमचं पर्सनल ट्रेनर. अरे कशाला पर्सनल ट्रेनर पाहिजे तुम्हाला, तो ट्रेनरच हेल्थ चांगली नसते, तोच असा जाडा भरडा दिसतो मला, तर मग तुम्हाला काय पर्सनल ट्रेनिंग देणार आहे? तो डॉक्टर आहे का? त्याला मेटाबॉलिझम माहित आहे का? त्याला फक्त जिमचं नॉलेज आहे की तुम्ही वर्कआउट्स करा, हे करा. आणि आजकाल ते शॉर्ट्स आहेत, क्वाड्स आहेत, हे आहेत, सगळं फॉरेन जी लँग्वेज आहे, टर्मिनॉलॉजी. तुम्ही नॉर्मल आपले स्ट्रेचिंग म्हणजे काय, सूर्यनमस्कार. 12 सूर्यनमस्कारामध्ये तुमचे 6चे 6 चक्र अलाइन होतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, इथं सोलार, पुन्हा जे सोलार प्लेक्सेस, त्याच्यानंतर तुमचा अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, सहस्त्रार चक्र. आणि तुमची जी कॅट पोझिशन, रॅट पोझिशन आणि ते जे आहेत सगळ्या पोझिशन जे आहेत ह्या सूर्यनमस्कारामध्ये होतात. बेसिक तुम्ही सूर्यनमस्कार, ट्विस्ट थेरपी, थोडे आसनं आणि प्राणायामाचे प्रकार. फार एक्स्ट्रीम प्राणायाम पण कसं आहे, प्राणाचा व्यायाम, तुमचं जर मन शांत नसेल तर प्राणायाम पण करू नका. ओके. हा, कारण लोक आहे ना चालता चालता कपालभाती करतात. मला आश्चर्य वाटतं. सगळ्यात चुकीचं आहे, मरणार लोक. कारण श्वासाशी खेळू नये. तुमचं यम, नियम, आसन, प्राणायाम
यम नियम आसन, जेव्हा यम नियम तुम्ही यम नियम केलं आणि आसन सिद्ध झाल्यावर प्राणायाम आहे. मग तुमचं मन शांत नाही, तुमचं बॉडी अलाइनमेंट नाही, तुम्ही रात्री बटाटे वडा खाता आणि सकाळी प्राणायाम करता, फायदा नाही. जिमला जाता आणि येताना बटाटे वडा खाता, काय फायदा. तुम्ही फूड पण केलं पाहिजे, तुमचं शरीर पोट साफ झालं पाहिजे, तुमचं मन शांत पाहिजे, तुमचं आसन स्थिर झालं पाहिजे, मग प्राणायाम. मग तुम्ही फार फॅक्टर. आणि मी एक बघितलं की वजन कमी करताना काय करतात लोक, एक 60 डेज चॅलेंज, 90 डेज चॅलेंज. अरे आपलं लाईफ हेच 90 इयर्सचा स्पॅन आहे, 100 इयर्सचा स्पॅन आहे. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये सेगमेंट करता की 15 दिवसात मला एवढं वजन कमी करायचं, 1 महिन्यामध्ये एवढं वजन कमी करायचं, असं करू नका. डेली बेसिसवर तुम्ही हे करा. चॅलेंज मध्ये एक्स्ट्रीम एक्सरसाइज होते. नाही तर मग काय मुलं काय करतात की मी आता एकच वेळा जेवणार, मी चपाती सोडूनच दिली, मी भातच सोडून दिला, सगळं खा. मी तर म्हणतो 2-3 वस्तू आहेत फूड मध्ये तुमचं, साखर, मैदा आणि तेल. जे तेल आहे हे 50% त्याच्यात पाम तेल आहे, म्हणून तुम्हाला जर घाण्याचं तेल मिळालं तर खा. मैदा तुम्ही बंद करा, त्याऐवजी मिलेट्स खा, गव्हाचं अन्न कमीत कमी खा, पोळी, त्याच्याऐवजी भाकरी, नाचणी, त्याच्यानंतर कांगणी, हे जुनं जे आपलं होतं मल्टीग्रेन्स जे आहे त्याच्यामध्ये ते खा. दुसरं आहे की मी काय बोललो, मैदा आणि साखर, व्हाईट शुगर तुम्ही जेवढी कमी खाता येईल. एक वेळा चहा पिला ठीक आहे, पण स्किप केली तर चांगलं. त्याच्याऐवजी तुम्ही गुळ खा, गुळ मध्ये आयर्न असतं. साखर खाल्ली तर तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, म्हणून मुलांमध्ये आणि लेडीजमध्ये आपलं ॲव्हरेज हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. तर त्याचं कारण ते आहे. म्हणून मैदा, साखर आणि तेल हे जर चांगलं तुम्ही व्यवस्थित केलं आणि थोडीशी सकाळी एक्सरसाइज, रात्री लवकर झोपलं, सकाळी लवकर उठलं, थोडं एक्सरसाइज केली 2 वेळा तुम्ही, आणि 2-3 किलोमीटर, 2 ते 4 किलोमीटर तुम्ही रोज चाललात, तर तुम्हाला काहीही तुम्हाला जिमला जायची गरज नाही. जिम मध्ये फक्त तुम्ही आयसोमेट्रिक एक्सरसाइज करणार आणि रेग्युलर होतं का? आपण सबस्क्रिप्शन घेतलं तरी रेग्युलर जाणं होत नाही. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला होत नाही. आपल्या रुटीन मध्ये काय होतं, 15-20 मिनिटं तुम्ही वर्कआउट करू शकता, स्किपिंग करू शकता, टर्न आउट करू शकता. आता तर भरपूर प्रकार निघाले की चेअर योगा, तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, झोपून करू शकता, बसल्या बसल्या करू शकता. थोडंफार एक्सरसाइज केलं तर तुमचं एक हेल्दी लाईफ राहील. वॉकिंग बेटर आहे की रनिंग बेटर आहे? कारण असं वाटतं की रनिंग पळल्यावर जास्त कॅलरीज बर्न होते. हा, पण पळणं पण योग्य नाही. की निसर्ग काय बोलतो, आता काही लोक मी सांगतो की खूप जोरात चालणं, ते पण नाही. तुम्ही चाला, की तुमच्या शरीराला ताण पडेल नाही पडणार असं चाला. खूप तुम्हाला दम लागतो वगैरे नाही. हा, तुमच्यात शक्ती असेल तर तुम्ही पळा, पण नॉर्मल वॉक तुम्ही चाला, एक मीडियम स्पीडने, त्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात, ब्रिस्क वॉकिंग. हा, त्या टाइप मध्ये तुम्ही चाला, तेवढी स्पीड. फार पळायची गरज नाही आपल्याला. बिगिनर फ्रेंडली जर वॉकिंग जरी केलं तरी वेट लॉस होऊ चांगला होऊ शकतो, खूप चांगला. पण आता जर म्हटलं की वजन कमी करायचंच आहे, या टार्गेट मध्ये मला माझा ग्लो अप करायचाच आहे, तर मग काय करणार? जनरली कसं आहे बघा की मुलींमध्ये बघितलं तर त्यांचं फक्त पोट पुढे दिसतं किंवा सीटचा भाग वाढलेला आहे. लेडीज मध्ये जनरली तेच आहे की तुमच्या हात पाय बारीक दिसतात, एक्स्ट्रीमिटीज आणि पाय, ते बोलतात की माझं हे ना खूपच पुढे दिसतं, म्हणजे त्यांना. तर तुम्हाला खरंच पोटाचा आहे ना सगळ्यात शेवटी कमी होतो. ओके. हा, मग तुम्ही वेट लॉस करत 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 गेले ना तर टमी मध्ये कधी तुमच्या पोटामध्ये मास सगळ्यात शेवटी डिपॉझिट होतं, कारण ती साईट एक सेफ आहे की बॉडी त्याला धरून ठेवते. मग तुम्हाला मी आता ऍक्टिव्ह प्लॅन सांगतो की खरंच वजन कमी करायचं ना तर एवढं 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 करा, तुमचं वजन कमी होईल. हा, पहिली गोष्ट लवकर झोपा, लवकर उठा. पहिली गोष्ट बेसिक. पाणी तुम्ही व्यवस्थित प्या. तुम्ही जेवढं होईल तेवढं शुगर डाऊन खा, शुगर खाऊच नका. पांढरी साखर हे विष आहे, पांढरं साखर असं जरा. प्रसादाची जरी कोणी दिली की हे प्रसाद देवाचा आहे खा, तर मग देवाला देऊन टाका. देवाला म्हणा, देवा मला माफ कर, तुला बाबा मला साखर खायला सांगितली नाही माझ्या डॉक्टरांनी, देवाला अर्पण करून टाकायची. आता मी माझ्या आयुष्यामध्ये 2 वर्षापासून मला सुरुवातीला खूप अवघड गेलं. मी 5-6 वेळा चहा पिणारा माणूस, आणि लहानपणी माझी आई मला मारायची की 1 कपामध्ये अर्धा कप साखर खायचो मी. पार्ले बिस्किटचा पुडा आणि अर्धा कप साखर खाणारा माणूस मला
मागच्या 2 वर्षापासून मी प्रयत्न करत 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 मी आता गुळाचा चहा पितो. आमच्या घरामध्ये सगळे गुळाचा वापर करतात. काही फंक्शन असेल तर गुळ वापरतात. चांगल्या क्वालिटीचा ऑर्गॅनिक वगैरे तुम्ही जेवढं शोधलं तर सापडतं. पहिली गोष्ट साखर कमी करा. बाहेरचं आईस्क्रीम जो प्रकार आहे ना, घरी करा तुम्ही. ओके. तुम्ही काय करा, साय करा, दूध उकळा, थोडा आणा कस्टर्ड पावडर, घरी आईस्क्रीम करून खा. तुम्हाला आईस्क्रीम खायचं तर चॉकलेट पण घरी करून खा. कारण पॅक फूड खाऊच नका. दुसरं चिप्स, पाणीपुरी सांगतो, चिप्स तुम्ही पॅकेट्स आणि जे डबा बंद येणार आहे ते तुम्ही अवॉइड करा. 2 गोष्ट. तिसरी आहे तेल. तुम्हाला सांगितलं की पाम तेल असतं, तर तेल तुम्हाला जर चांगलं मिळालं, शुद्ध मिळालं, किंवा तुम्ही बदला दर महिन्याला. शेंगदाण्याचं खाल्लं, तुरीचं खाल्लं, सूर्यफूल खाल्लं. 3 फॅक्टर झाले. आणखीन रोज 2 किलोमीटर चाला. चालणं नाही झालं तर बिल्डिंग मध्ये फक्त तुमच्या जर 5 माळे असतील तर चढा उतरा. तुम्हाला पावसामध्ये नाही जाणं होत. आता काही लोक म्हणतात पावसात जातो मी, पडण्याची भीती वाटते. कमीत कमी तुमच्या पायऱ्यामध्ये चाला. जेवण झाल्यावर लगेच झोपू नका. रात्री लवकर जेवा, लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. म्हणजे तुम्ही निसर्गासोबत ट्यून होता. आणि थोडा ट्विस्टचे व्यायाम करा की ज्यांनी पोटाला पीळ पडेल. सूर्यनमस्कार करा, शवासन करा, थोडे आसनं आणि बघून तुम्ही करा. आजकाल युट्यूब मध्ये येतं अयंगारी योगाचं ट्युटोरियल्स आहेत, हे आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रकृतीला जे रुचतं पचतं वॉर्मअप करा की तुमचं शरीर हल्लं पाहिजे. आपण रेल्वेचा डब्बा नाहीये, सरळ जातो सरळ येतो. थोडा हाला, नाचा. आणि वीकेंडला कुठेतरी बाहेर जा. निसर्गामध्ये ना आपली निगेटिव्हिटी शोषून घेतं आपलं. कुठेतरी थोडा वेळ काढा. नुसतं जाऊन वेड्यासारखं बसा, झाडाकडे बघा, बागेमध्ये नुसतं जाऊन बसा. निसर्गामध्ये गेलं ना की आपलं सगळं तो निसर्ग घेतो. मग तुम्ही तिथे विहार करा. खुश राहणं जरुरी आहे. आणि 5 तत्वाला जर आपल्याला ट्यून व्हायचं ना, परवा माझा मित्र आणि मी रायगडावर गेलो तर टकमक टोकावर ना एवढं छान हवा, आणि तिथे एकदम असं वाटलं की माझ्या डोक्यावर काहीच नाही. आमचं सिम कार्ड काढून घेतलं जसं आपल्या बॉडीतलं. एवढं असं डोकं हलकं झालं. म्हणजे तुम्ही जर उंचीवर गेलात ना तर तुमचं आकाश तत्व जागृत होतं. तुम्ही पाण्याजवळ गेलात ना तर तुमचं जलतत्व हे होतं. म्हणून तुम्ही समुद्रात जा, तुम्ही टेकडीवर जा. म्हणून मंदिर आपले जे जुने होते ना देवीचे, ते उंच असायचे. कारण लोकांना आहे ना आकाश तत्वाची जाणीव झाली पाहिजे. मग तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या तेवढे उंचीवर गेलात की तुमची बॉडी पण लाईट होते. कारण तुम्हाला जडत्व आलं की तुमचं वजन वाढतं. तुम्ही लाईट झाले तरी लाईट होतं. मग तुम्ही लाईट होण्यासाठी तुम्ही वरती जा. म्हणजे तुम्ही डोंगर चढा. मग डोंगरावर गेल्यामुळे पण भरपूर तुमचे फायदा होतात. तसा मग तुम्हाला हवा मिळते, पाणी मिळतं, पाण्याजवळ जा, तुम्ही जंगलामध्ये फिरा. मग तुम्हाला त्या निसर्गामध्ये गेलं तर तुम्ही ट्यून होता. तिसरी गोष्ट ही सांगितली की तुम्ही काही करा, व्यायाम करा, वीकेंडला बाहेर जा आणि खुश राहा. महत्वाचं खुश राहणं आहे. जर डिप्रेशन मध्ये वजन वाढतं माहितीये, डिप्रेशन मध्ये माणूस खातो. टीव्ही खाऊ नका, टीव्ही पाहत. खूप जणांना सवय आहे वाईट असते की टीव्ही पाहत जेवताना ना लगेच ते टीव्ही लावणार, मोबाईल लावणार. कारण किती खातो आपल्याला कॉन्शियस नाही. म्हणून कॉन्शियसली फूड खा. खाताना खरंच विचारा आपल्या पोटाला की गरज आहे का. भूक असेल तरच जेवा, भूक नसेल तर झोपून जा ना. सकाळी खा नाश्ता, गरज नाही की आता रात्री जेवायचं म्हणजे जेवायचं. दुपारचं जेवण नाही झालं, सकाळचा नाश्ता नाही झाला, काही गरज नाही आपल्याला प्रोटोकॉल पाळायची. शरीराला विचारा तुला गरज आहे का. नाही, पोट म्हणते ना नको खाऊ, वडापाव 2 मिरच्या नको खाऊ, तरी आपण खातो. मग त्याला त्रास होतो. शरीर आपल्याला सांगत असतं, जाण देते की आता खाऊ नको, ऍसिडिटी होईल, तरी पण आपण दाबतो वरती खाली. तर असं आपल्याला मनाविरुद्ध, आणि आपल्या मनाचं ऐकायचं नाही. मनाच्या विरोधात तुम्ही गेलात तर मन तर म्हणतं सकाळी झोपून राहा, व्यायाम करू नको, आज जाऊ नको, आज घरीच राहा, आज नुसतं पडूनच राहा. मन तर सांगणार आळशीच राहा. मग तुम्ही मनाच्या विरोधात जाऊन तुमच्या शरीराला त्रास द्या. शरीराला कष्ट करा. कष्टामुळं तुमचं वजन कमी होणार हे लक्षात ठेवा. तुम्हाला जिभेचे चोचले कमी करायचं, जेवण नियंत्रित ठेवायचं, व्यायाम करायचा. म्हणजे तुमच्या मनाच्या विरोधातच आहे सगळं. कम्फर्ट झोनच्या बाहेर या. आल्या एसी मध्ये, फॅन मध्ये थोडंसं गरम होऊ द्या ना, घाम येऊ द्या, काय फरक पडतो थोडासा आला तर लगेच. म्हणून जे आहे ना, नेचर सोबत ट्यून झालात तुम्ही. खाताना काकडी, टमाटा, गाजर, मोळा हे तुम्ही सलाद खा भरपूर. 50% जेवण हे तुमचं ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स पाहिजे. त्याच्यात फ्रुट्सही खा, ड्राय फ्रुट्स खा जेवणामध्ये, काही प्रॉब्लेम नाही.
पण चिवडा वगैरे हे ते खाऊ नका त्याच्यासोबत. आणि 50% शिजलेलं अन्न, 50% कच्चं अन्न, एवढं तुम्ही केलं तर तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल. रात्री कमी जेवा, सकाळी भरपूर खा, तुम्ही दुपारी खा पण रात्री कमी जेवा. मुंबईचे लोक काय करतात, सकाळी नाश्ता करून कामाला जातात, रात्री भरपूर जेवतात. आणि नॉनव्हेजचं प्रमाण जेवढं कमी करता येईल तेवढं करा. नॉनव्हेज मध्ये तर मी सांगतोय, बॉयलर म्हणजे काय आहे की हे सगळं हायब्रिड आहे. त्याला इंजेक्शन देऊन, टॉनिक देऊन, अँटीबायोटिक देऊन कोंबड्या फुगवतात. त्या कोंबड्या त्या पिंजऱ्यामध्ये असतात, अर्ध्या मेलेल्या अर्ध्या आहेत. तसं चिकन खातात. मांस मटन कमीत कमी खा. तुम्ही मच्छी खाल्ली तर हरकत नाही, जी हेल्दी आहे ती खा. आणि कमी नियंत्रित खाल्लं तर तुम्हाला हे होतं. काही जण 7च्या 7 दिवस खातात नॉनव्हेज, चिकन खा, हे खा, प्रत्येक याच्यामध्ये फूड मध्ये प्रत्येक एग्स खाणार, हे खाणार, मग तुमचं वजन कसं नियंत्रित राहणार. पण मग चिकन प्रोटीन देतं, मग हा प्रोटीनचा एक कन्सेप्ट फार चुकीचा आहे. कारण प्रोटीननी तुमचं फक्त मसल बिल्ड होतं. ओके. पण तुम्हाला कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स पाहिजे, पण प्रोटीन बॅलन्स मध्ये. मग तुम्हाला डाळीमध्ये प्रोटीन आहे, भातामध्ये प्रोटीन आहे, तुमच्या दुधामध्ये प्रोटीन आहे, तांदूळामध्ये प्रोटीन आहे. मग तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीन चिकन मध्ये गरज नाही. तुम्हाला तुम्ही मुठभर चणे जरी खाल्ले, गुळ जरी खाल्ला तर प्रोटीन्स मिळणार आहे तुम्हाला. बरोबर. अर्धा बाउल तुम्ही भात खाल्ला तर प्रोटीन्स मिळणार आहे. डाळ खाल्ली तुम्ही तर प्रोटीन्स मिळणार आहे. 2 ड्रायफ्रुट्सचे तुम्ही बदाम खा, काजू खा, अक्रोड खा, प्रोटीन्स मिळालं तुम्हाला. मग कशाला चिकन आणि मटन आणि एवढं मला हे पाहिजे ते पाहिजे, गरज नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी काहीही गरज नाहीये नॉनव्हेजची. कारण आपलं आतडं जे आहे शाकाहारासाठीच बनलेलं आहे. आपले हिंस्त्र पशु सारखे दात नाहीयेत ओढून खाणारे. आपलं बॉडी व्हेजिटेरियन साठीच तयार झालेली. मी होता ते स्किप करा. ज्यांना जमत नाही त्यांनी कमी करा प्रमाण. आणि ऍक्टिव्हली वजन कमी करायला शुगर, मैदा, साखर, नॉनव्हेज, ड्रिंक्स घेणारे ड्रिंक्स नाही घ्यायचं, स्मोकिंग कमी करा. बाकीच्या ह्या गोष्टी केल्या आणि मेंटली खुश राहा, तुमचं वजन नक्की कमी होईल. आणि एक लास्ट कन्क्लुडिंग क्वेश्चन, माइंडसेट खूप लोकांचं पेसिमिस्टिक, निगेटिव्ह असतं, तर ते हॅम्पर करतं का वेट लॉस जर्नी? हो, ते जे आहे ना, बिलीफ सिस्टम जी आहे आपली, की काही माझी आई ना एवढी जाड होती मग माझं कमीच होणार नाही, बरोबर, आम्ही हेल्दीच आहे घरामध्ये, मग यांनी एवढे औषध घेतले. माइंडसेट खूप महत्वाचा आहे. आणि बघा, कुठलीही गोष्ट निसर्गामध्ये ही कायम नसते, ती बदलत असते सारखी. राईट. त्यामुळे तुम्ही जर त्याच्यात विश्वास, बघा थॉट टू थिंक म्हणतो, तुमचे विचार बदलले तर तुमचा आचार बदलल, आचार बदलला तुमचं वागणं बदललं तर तुमच्या सवयी बदलतील. आपल्याला सवयी बदलायच्या. आपला आळशी स्वभाव, आपल्या खाण्याच्या सवयी तुमच्या वागण्यामधून बिघडतील. त्याच्या मागे तुमचं विचार आहेत, माइंडसेट तुम्ही ज्याला बोलता ते विचार. आणि मग तुम्हाला त्या चांगल्या सवयी जडल्यावर खाण्यापिण्याच्या तुम्ही सवयी बदलायच्या. मग तुम्हाला तुमचा तो स्वभाव तयार होईल सवयीमधून. मग तो स्वभाव तसा झाला पाहिजे की नाही, प्राजक्ता अशीच आहे, हे डॉक्टर असेच आहेत की हे खातच नाहीत, यांना साखरेचा चहा चालत नाही, यांना गुळाचा लागतो. मग ते लोक घरात गेले की, आपण पाहुणे गेले की लगेच ते सांगणार, अहो आमच्याकडे नाहीये. मग बाबा देऊ नका, मग नुसतं पाणी द्या. आपण काही घ्यायचं नाही त्यांच्याकडे. मग दुसरं काही खा ना, बरोबर आहे ना. चपाती भाजी खा, आहे का, एक चपाती भाजी द्या, ती खातो. कशाला साखरेचा चहा प्यायचा. हे करू शकता तुम्ही जर स्किप करायचं. म्हणजे स्वभाव तुमचा बदलला, माइंडसेट तर जरुरीच आहे. तुम्ही निग्रह केला पक्का तर संकल्प तुमचा सिद्धीला जाणार. म्हणून निग्रह करा, लाईट राहा, खुश राहा आणि तुमचं वजन नक्की कमी करा. With that we conclude. Thank you so much everyone for joining. आम्ही असेच पॉडकास्ट दर संडेला आणत राहू तुम्ही. आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला अजून काय काय टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आमची चर्चा हवी असेल. धन्यवाद.